आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। बँकांचे राष्ट्रीयकरण 19 जुलै रोजी झाल्याच्या समर्थनार्थ बँक ऑफ इंडिया दरवर्षी किसान दिवस साजरा करते। या निमित्तानं बँक ऑफ इंडिया राहुरी शाखेमध्ये शनिवारी 18 जुलै रोजी किसान दिवस मोठ्या उत्साहात साजरा झालाय। कार्यक्रमासाठी विविध गावांमधील सुमारे 100 महिला बचत गट सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। कार्यक्रमासाठी नाशिक अंचल कार्यालयाचे श्री कासिम वारसी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तर यावेळी शाखा व्यवस्थापक श्री संग्राम कदम तसेच क्रेडिट मॅनेजर श्री जयंत आरडे, कृषी अधिकारी श्री राहुल पाटरे तसेच लिपिक कर्मचारी सौ ज्योती कोकाटे, सौ प्रीता भिडे तसेच श्री विजय मुसमाडे, श्री कृष्णा जाधव आणि उपकर्मचारी श्री प्रवीण काळे तसेच श्री अमोल कदम आणि श्री सार्थक आव्हाड या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी SUD लाईफ इन्शुरन्सचे श्री प्रदीप पवार आणि श्री प्रतीक जाधव तसेच द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे श्री निखिल लवांडे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली होती। या कार्यक्रमात 1 ऊस हार्वेस्टर कर्ज तसेच 4 महिला बचत गट कर्जे आणि 4 किसान तात्काळ कर्जे अशा एकूण 1,20,00,000 कर्ज मंजुरीच्या पत्रांचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात आलं। तर कार्यक्रमादरम्यान शाखा व्यवस्थापक श्री संग्राम कदम यांनी विविध गावांमधील महिला बचत गटांना बँक ऑफ इंडियाशी जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या CRP यांचे विशेष आभार मानले आहेत। तर यामध्ये सौ सविता मगर तसेच सौ सुप्रिया म्हसे, सौ प्रियंका पवार, सौ स्वाती म्हसे, सौ कविता गोपाळे, सौ सपना बोर्डे, सौ डोंगरे मॅडम आणि सौ हार्दे मॅडम यांचा समावेश होता। कार्यक्रमाच्या शेवटी कृषी अधिकारी श्री राहुल पटारे यांनी उपस्थित मान्यवर महिला बचत गट सदस्य, CRP, ग्राहक तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता केली। बँक ऑफ इंडिया शेतकरी, महिला बचत गट आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध आहे। अशा उपक्रमांद्वारे ग्रामीण विकासाला चालना मिळते। आज आपण बँक ऑफ इंडियातर्फे कृषी दिन हा आपल्या राहुरीमध्ये साजरा करत आहोत। तर कृषी दिनासोबतच आजचा दिवस जो आहे तो बँकांचा राष्ट्रीयकरणाचा दिवस आहे। तर आजच्या दिवशी 1979 साली बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं। तर राष्ट्रीयकरणामुळं जो फायदा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न बँका करतात त्याचंच एक प्रतीक म्हणून आजचा दिवस आपण साजरा करत आहोत। तर आज आपण बँक ऑफ इंडियातर्फे जो किसान दिन साजरा केला तो मूलतः आपण महिला बचत गटांच्या संदर्भात साजरा केलेला आहे। कारण जर महिलांचं सक्षमीकरण झालं तरच शेतकऱ्यांचं सक्षमीकरण चांगलं होईल। तर आपण बँक ऑफ इंडियातर्फे महिला बचत गटांना जे कर्ज वाटप करत आहे त्याच्यामध्ये आपण यावर्षी 1 एप्रिलपासून जवळजवळ 1.5 करोड रुपये हे फक्त महिला बचत गटांना दिलेले आहेत आणि अजूनही 1 करोड रुपये आपण 30 तारखेपर्यंत महिलांना देणार आहेत यामार्फत। तर त्यामध्ये महिलांसोबतच त्या शेतकरी कुटुंबाचा पण फायदा होणार आहे।
आणि महिलांचं जे अर्थकारण असतं कुटुंबामध्ये ते आपलं सर्वांना माहीतच आहे. तर त्या अर्थकारणामुळे सरकारने पण पूर्ण जो आपला फोकस आहे तो महिलांकडेच केंद्रित केलेला आहे. त्या दृष्टीने आपण ही सर्व आज तयारी केलेली आहे. त्यानिमित्त आज इथं जवळजवळ 5 महिला बचत गटांच्या जवळजवळ 100 महिला उपस्थित राहिल्या होत्या. त्या महिलांना आपण आज कर्जाचं वाटप केलेलं आहे. तसेच बँकांच्या विविध योजना ज्या आहेत, प्रधानमंत्री जन विमा असू द्या, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा असू द्या किंवा अटल पेन्शन विमा असू द्या, या पेन्शन विमांची पण आपण महिलांना सगळी माहिती दिली आहे, जेणेकरून सर्व महिला बँकांच्या कर्जासोबत विम्याशी सुद्धा जोडल्या जावं. आज हा कार्यक्रमाचा मूल उद्देश होता. तो आज आपण बँकेच्या वतीने आणि सर्व महिलांच्या वतीने इथं साध्य केला. त्याबद्दल मी सर्व महिलांचे पण आभार मानतो. आणि हा जो आपला मेसेज आहे तो सर्व राहुरीकरांसोबत किंवा नगरकरांपर्यंत पोहोचण्याचा जो C24 तासचा जो उपक्रम आहे त्याचे पण आम्ही खूप आभार मानतो, पूर्ण आमच्या शाखेतर्फे आणि बँक ऑफ इंडिया परिवारातर्फे सुद्धा. धन्यवाद. नमस्कार, मेरा नाम कासिम वारसी है. मैं नासिक जोनल ऑफिस से जोनल डिपॉजिट सेंटर से आया हूँ. आज मेरा विज़िट आज राहुरी ब्रांच में है. राहुरी ब्रांच ने आज किसान दिवस के उपलक्ष्य में बहुत ही शानदार कार्यक्रम आयोजित किया. इनके जो ब्रांच मैनेजर है संग्राम जी, उन्होंने काफ़ी अच्छे तरह से इस ब्रांच को संभाला है. इस ब्रांच का बिज़नेस भी अच्छे तरह से ग्रो हुआ है. आज का जो दिन था वो महिलाओं को बचत गट को समर्पित था. जो मूड है यहाँ पे शेतकरी और जो बचत गट का इंक्रीमेंटल है वो बैंक ऑफ इंडिया के मार्फत हुआ और काफ़ी अच्छा रहा. और इस ब्रांच का काम भी बहुत अच्छा है और बस यही है कि ये ऐसे ही प्रगति करते रहें, क्योंकि ये प्रगति करेंगे तो बैंक प्रगति करेगी. धन्यवाद. नमस्कार, मी सविता मनोज मगर. मी तांदूळवाडी या गावचे CRP असून आज जो बँक ऑफ इंडियाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महिलांना त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. आणि महिलांचे जे प्रश्न असतील किंवा बचत गटाचे जे प्रश्न असतील ते त्यांनी खरोखर म्हणजे त्या प्रश्नांकडं म्हणजे दुर्लक्ष केलं जातं. काहींचं हा बँक लोन झालं, सगळं झालं, पण महिलांना इथं बोलून त्यांचे प्रकरणंसुद्धा त्यांनी मंजूर व्यवस्थित केलेले. आणि मेन म्हणजे विम्याविषयी प्रश्न होते आमचे आणि CMEGPचे प्रश्न होते काही महिलांचे, ते सुद्धा त्यांनी योग्य रीतीने त्यांच्या पाठपुरावा करून आम्हाला व्यवस्थित उत्तरे दिलेली आहेत. धन्यवाद. नमस्कार, मी प्रियांका अनिल पवार, बारागाव नांदूर येथे ICRP म्हणून काम करते. आज जो बँक ऑफ इंडियाने कार्यक्रम आयोजित केला होता त्याला सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे पण आभार. आणि विशेष म्हणजे ह्या बँकेने जे आत्तापर्यंत आम्हाला बँक लोन केले ते महिलांनी व्यवस्थित फेडले. त्याचा फायदा असा झाला की जास्तीचे बँक लोन त्यांना मिळाले आणि त्यातून त्यांनी काहीतरी व्यवसाय सुरू करण्याची एक तयारी दाखवली. त्याबद्दल महिलांनी पण व्यवस्थित कर्ज फेडावं असं त्यांना आम्ही आश्वासन करतो. ह्याच किंवा यासारख्या अनेक बँका बचत गटांना जे कर्ज देतात ते महिलांनी व्यवस्थित परतफेड करावी आणि उत्पन्नाचे नवीन सोर्स त्यांनी सुरू करावेत असे आम्ही त्यांना आवाहन करतो. धन्यवाद. सोनाली ज्ञानेश्वर डाळे, बारागाव नांदूर बचत गट, बारागाव नांदूर कुबेरेश्वर स्वयंसहायता महिला बचत गटात म्हणजे नाही का, तर आमचं लोन आत्ता सँक्शन झालं आहे. बँकेने आम्हाला 8 लाखाचं कर्ज दिलं आहे. त्यातून आम्ही वैयक्तिक जो असेल तो व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाती युवराज घाडे. आम्हाला या गटाला भरपूर आम्हाला कर्ज मिळालेलं आहे आणि आम्ही याचा सदुपयोग करू आणि ह्या कर्ज दिल्याबद्दल आम्ही बँक ऑफ इंडियाचे आभार मानतो. थँक्यू. महेश दाने, C24 तास, राहुरी.